दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता. नमस्कार. सहकार वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहितीच आहे, सहकार क्षेत्रातले जे काही नियम आहेत, जी परिपत्रकं येतात, ती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. एक नवीन परिपत्रक आलंय, लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवालाविषयी. आणि हो, यावर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत एक खास तज्ज्ञ आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. तर आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी या परिपत्रकाचा उद्देश काय आहे, दोष दुरुस्ती म्हणजे नेमकं काय, मग त्याची प्रक्रिया आणि जबाबदारी कशी असते, नियमांचं पालन नाही केलं तर काय होऊ शकतं, आणि शेवटी एक महत्त्वाचा संदेश. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की हे जे परिपत्रक सहकार खात्याने काढले, याच्यामागे नेमका उद्देश काय आहे? म्हणजे हे इतकं महत्त्वाचं का समजलं जातंय? नमस्कार. बघा, याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. लेखापरीक्षण अहवालामध्ये ज्या काही चुका किंवा त्रुटी दाखवल्या जातात, त्या वेळेच्या आत आणि योग्य प्रकारे दुरुस्त व्हायला हव्यात. असं झालं ना की संस्थेमध्ये आपोआप एक आर्थिक शिस्त लागते, कारभारात पारदर्शकता येते आणि कायद्याचं पालनही होतं. आणि हे सगळं संस्थेच्या भविष्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता हे दोन शब्द तुम्ही म्हणालात, ते खूपच महत्त्वाचे आहेत. आता आपण जरा पुढे जाऊया. दोष दुरुस्ती अहवाल हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण अनेकांना त्याचा नेमका अर्थ कळत नाही. तर हा अहवाल म्हणजे नक्की काय, हे जरा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. बघा, खूप सोपं आहे. जेव्हा ऑडिट होतं तेव्हा संस्थेच्या आर्थिक किंवा प्रशासकीय कामात काही चुका सापडतात, बरोबर? तर त्या प्रत्येक चुकीवर संस्थेने काय सुधारणा केली, कोणती ॲक्शन घेतली आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे पुरावे काय आहेत, या सगळ्याचा एक रिपोर्ट म्हणजे दोष दुरुस्ती अहवाल. एक उदाहरण देतो. समजा ऑडिटमध्ये असं निघालं की एका खर्चाला मंजुरी नव्हती, तर अहवालात फक्त चूक झाली, मान्य आहे असं लिहून चालणार नाही. तर त्या खर्चाला नंतर संचालक मंडळाकडून मंजुरी घेतल्याचा जो ठराव आहे, त्याची कॉपी जोडायला हवी. याला म्हणतात पुराव्यासकट दोष दुरुस्ती. वाह, हे उदाहरण तर अगदी परफेक्ट होतं. आता लोकांना नक्कीच कळलं असेल. धन्यवाद. आता आपण याच्या प्रक्रियेबद्दल बोलूया. म्हणजे ह्या परिपत्रकाप्रमाणे संस्थांनी नक्की काय करायला हवं, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत? यामध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिलं म्हणजे ऑडिट रिपोर्ट मिळाल्यावर तो स्वीकारा. मग प्रत्येक चुकीवर काय कारवाई केली याचा सविस्तर अहवाल तयार करा. आणि तिसरं, हा अहवाल वेळेत निबंधक कार्यालयात सादर करा. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. तुम्ही जे काही दुरुस्ती केली आहे त्याचे ठोस पुरावे जोडणं बंधनकारक आहे. म्हणजे इथे कृती महत्त्वाची आहे, कागदी घोडे नाचून चालणार नाही. आणि हो, हे काम सोपं व्हावं आणि सगळ्यांच्या रिपोर्टमध्ये एकसारखेपणा यावा, यासाठी एक अधिकृत नमुना पण दिलेला आहे. आता जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ना, तोच तो नमुना आहे. माहिती याच फॉर्मॅटमध्ये द्यायची आहे. त्यामुळे काय होतं की तपासणाऱ्यांना पण ते सोपं जातं. ही माहिती खूपच उपयुक्त आहे. पण आता मला एका गंभीर मुद्द्यावर यायचंय, आणि हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. समजा एखाद्या संस्थेने हा रिपोर्ट वेळेवर दिला नाही किंवा काहीतरी थातूरमातूर उत्तरे लिहून पाठवून दिलं, तर काय होऊ शकतं? याचे परिणाम काय आहेत? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 82 हे स्पष्ट सांगतं की हा अहवाल वेळेवर सादर करणं बंधनकारक आहे. जर हे केलं नाही तर संस्थेवर कारवाई होऊ शकते, अगदी दंडसुद्धा लागू शकतो. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी फक्त संस्थेला नाही तर संस्थेचं संपूर्ण संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जातं. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. अगदी, म्हणजे चित्र एकदम स्पष्ट आहे नाही का?
इथे बघा, एका बाजूला आहे वेळेवर पूर्तता करण्याचा मार्ग. त्याने काय मिळतं तर पारदर्शक कारभार आणि कायद्याचं संरक्षण. आणि दुसऱ्या बाजूला आहे नियम न पाळण्याचा मार्ग. तिथे काय आहे दंडात्मक कारवाई आणि कधी न संपणाऱ्या प्रशासकीय अडचणी. आता निवड आपल्या हातात आहे की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचंय. खरंच, निवड अगदी सोपी करायला हवी. तर ह्या आपल्या संपूर्ण चर्चेच्या शेवटी आपण सर्व संस्थांना, त्यांच्या संचालक मंडळाला आणि अधिकाऱ्यांना एक अंतिम पण अत्यंत महत्त्वाचा सल्ला काय द्याल? मी इतकंच सांगेन की या दोष दुरुस्ती अहवालाकडे केवळ एक कागदोपत्री काम म्हणून बघू नका. ही एक फॉर्मॅलिटी नाहीये. ही तुमच्या संस्थेच्या आर्थिक आणि प्रशासकीय आरोग्यासाठी एक अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. खरं तरी एक संधी आहे आपल्या कारभारात सुधारणा करण्याची. जर तुम्ही याचं काटेकोरपणे पालन केलं तर संस्थेचा कारभार तर सुधारेलच, पण भविष्यात येणाऱ्या अनेक कायदेशीर त्रासांपासून तुम्ही सहज वाचू शकाल. खूपच छान. इतकं स्पष्ट आणि मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला खात्री आहे की आजच्या या चर्चेचा फायदा आपल्या सर्व सहकारी संस्थांना त्यांची कार्यपद्धती अधिक चांगली करण्यासाठी नक्कीच होईल. तर अशाच महत्त्वाच्या विषयांवर माहिती मिळवण्यासाठी सहकार वार्ता पाहत रहा. धन्यवाद.